अभिनंदन करूयात कारण की पहिल्या चेंडूवरती मिळाली आहे विकेट, गोल्डन विकेट दिनेश दळवीच्या खेळीचा अंत. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू गणेशने प्लॅन ए च्या नुसार चेंडू अवांतर फेकला, त्यानंतर फलंदाजाला लालच दिली, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, जो सिग्नेचर स्ट्रोक आहे दिनेश दळवीचा त्यामध्येच अडकवला. जिजा 11 ने आता मात्र प्लॅन एक्झिक्यूट करायला सुरुवात झाली. इथे मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, अश्विन स्वतःचं खातं खोलतोय. गोलंदाज गणेश, इथे मात्र लाईन चेक करावी लागेल. अंपायरने दोन्ही हात केलेत समांतर, अर्थातच आता चेंडू असेल अवांतर. धावा फलकावरती एकने पुढे सरकेल, धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 3. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या मार्क वरती सज्ज होतोय. आता मात्र चेंडूवर बॅटचा हलकासा संपर्क झालाय. चेंडू इथे मात्र पकडला जातोय, जबरदस्त फिल्डिंग मंजूर, एका स्टेप मध्ये चेंडू पकडतोय. एक धाव इथून मात्र मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 4 आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे मात्र लाईन चेक केली जाईल. दिनेश दळवीची विकेट इथे मात्र मिळाली आहे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 6. पहा आपल्या कॅमेरामॅनने प्रेक्षकांना कव्हर करत असताना आपण पाहतोय क्रिकेटचे दर्दी चाहते आपल्या स्क्रीनवरती आपण पाहत आहोत. बाल्कनी मधून देखील क्रिकेटचा आनंद घेत आहेत. या परिसरामध्ये क्रिकेटची आवड प्रचंड आहे आणि आता मात्र क्रिकेटचा आनंद घेत असताना आपण बाल्कनीमध्ये देखील प्रेक्षक पाहतोय. इथे मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, लय शोधतोय रणजित वर्मा, लय शोधतोय इथे मात्र, कारण की जर रणजित वर्माला लय मिळाला तर धावांचा प्रलय तो आणेल आपल्या टीम साठी. क्या बात है, 1 टू गो. धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजेच 8. इथे मात्र ऑन साइडला ऑनराचा फटका आपण पाहतो. लॉंग ऑनला प्रोटेक्शन आहे. अनिकेत चेंडू उचलून फेकी करेल तोपर्यंत एक धाव मात्र कंप्लीट झाली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 9. रणजित वर्मा मैदानामध्ये लय शोधतोय. जर त्याला लय मिळाली तर धावांचा प्रलय तो मात्र आणेल. दुसऱ्या ओव्हर मध्ये गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो अक्षय गुराव. जिजा 11 संघ पहिला चेंडू लो फुल टॉस, अगदी पायावरती चेंडू वेगाने आला. हलक्या हाताने फक्त स्ट्राईक रोटेट केली. एकदा तो मात्र मिळेल. एक धावफलक पुढे सरकेल आणि संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच दुहेरी अंकात 10 धावा. दुहेरी अंक. आज स्पर्धेचा दुसरा दिवस. टीपीएलचं सीझन दुसरं आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या धावफलकावरती येते म्हणजेच
करण्याचा प्रयत्न. वारंवार आपण पाहिलं अक्षय गुरवच्या अगेन्स्ट बॅटर जो प्लॅन त्यांनी सेट केलेला की बॅटचा संपूर्ण चेहरा दाखवायचा नाहीये. अर्ध्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅट अर्धी ठेवण्याचा प्रयत्न, स्वीप खेळण्याचा प्रयत्न, वेगाचा वापर करण्याचा प्रयत्न. इथून मात्र फलंदाज सुरू आहे. इथे मात्र वारंवार वेगवान चेंडू संधी मिळत नाहीये, प्रॉपर टायमिंग होत नाहीये. रणजित वर्माचं स्ट्रगल इथे मात्र या मॅच मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या धावफलकावरती 13. 4 चेंडू झाले, 13 धावा धावफलकावरती. स्ट्रायकिंग एंडवरती अश्विन. इथे मात्र जागा बनवून गॅप शोधण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग. वास्तवने लगेच चेंडू आपल्या झोळीत जमा केला आणि स्ट्रायकर एंडवरती थ्रो केला. एक धाव इथून मात्र मिळेल. एकने धावफलक पुढे सरकेल. सगळ्याची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 14. इथे मात्र ब्लॉक होलचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. जयेशने इथे मात्र केलं काय? धावसंख्या आहे ती म्हणजेच 15. 2 ओव्हरचा खेळ इथे मात्र कंप्लीट झाला. 15 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 ओव्हर मध्ये 15 धावा. आता मात्र डगआउट मधून बॅटर साठी डिमांड आहे. गोलंदाजांना ऑन रिमांड घ्यावं लागेल, कारण की धावांची गरज आहे. धावांची गरज आहे. त्याप्रमाणे आता सध्या तरी आपण 3:30 पाहिलं असेल, पहिला चेंडू पडला इंडियन प्रीमियर लीग मध्ये. हैदराबादने जो तुफान आणला तशा प्रकारे हेडमास्टरने पुन्हा एकदा हेड अटॅक दिला राजस्थान रॉयल्सला. आज देखील तोडफोड सुरुवातच पाहायला मिळाली आणि आता मात्र तुषार देशपांडेने आपल्या कल्याणच्या मुलाने विकेट मिळाली आहे. ट्रॅव्हिस हेडची विकेट मिळाली, पण तसाच खेळ करावा लागेल, कारण की 5 ओव्हरच्या फॉर्मॅट मध्ये तुम्हाला मात्र बॅट वरती चेंडू घेऊन इथं मात्र धावा बनवायच्यात आपल्या टीमसाठी. काल गौतम शर्माने खेळ जबरदस्त केला. काल शर्माचा खेळ पाहिला, आता मात्र वर्माचा खेळ देखील तसाच हवा आहे. काल शर्माने मारले, आज वर्मा मारेल का? इथे मात्र तिसऱ्या षटकाला सुरुवात. वर्माने मारलाय तर, पण चेंडू तिथे मात्र पकडलाय. चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग प्रेमची. एकने धावफलक पुढे सरके. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते म्हणजे 16. इथे मात्र स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. नॉन स्ट्रायकिंग हिट, डायरेक्ट हिट. प्लेयर्स झालाय काम फिट. बॅटर आउट. गोलंदाज ओमकार. इथे मात्र स्ट्रेट बॅटने खेळण्याचा प्रयत्न. व्यवस्थित बॅट वरती चेंडू आला नाहीये. क्या बात है, जबरदस्त गोलंदाजी. इथे मात्र लाईन चेक केली जाईल. अंपायरचा सिग्नल व्हाईट बॉल. मी जिजा 11 संघाचे पुरस्कर्ते संघ मालक प्रथमेश देसाई साहेबांना विनंती करतो, आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. चांगला चेंडू. का आत्मविश्वास पहा, गोलंदाजाचा आत्मविश्वास पहा. संघ मालकाचं नाव आलं ऐकायला, कानावरती आलं, लगेच हातांमधली जादू पाहिली.
आता मात्र ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग अनिकेतची, एक धाव इथून मात्र मिळेल. धावसंख्या धावफलकावरती आहेत तर म्हणजे 18. इथे मात्र चांगला चेंडू आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. इम्पॉर्टंट मॅच आहे दोन्ही टीमसाठी. 3 ओव्हरचा खेळ इथे मात्र कंप्लीट झालाय. 3 ओव्हरमध्ये धावा धावफलकावरती आहेत तर म्हणजे 19. आता मात्र वेळ झाली ड्रिंक्स ब्रेकची. या ड्रिंक्स ब्रेकमध्ये छोटीशी हडल घेतली जाईल बॉलिंग डिपार्टमेंट कडून, बॉलिंग युनिट कडून. आणि आता मात्र दोन बॅटर देखील थोडीशी चर्चा करतील, कुठे काही चुकतंय का, धावा येत का नाही येत, यावरती चर्चा केली जाईल. आणि या स्ट्रॅटेजिक टाइमआउटचा लाभ कोणत्या टीमला होईल, कारण की स्ट्रॅटेजिक टाइमआउट नंतर उलटफेर आपण पाहिलेत. आणि जर धावांचा प्रलय आणायचा असेल तर रणजित वर्माला लयमध्ये येणं फार गरजेचं आहे. थँक्यू सो मच. खऱ्या अर्थाने सुलतान खान आणि विकी पाटील साहेबांची उपस्थिती लाभली होती या स्पर्धेसाठी आणि त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो. आपला अमूल्य वेळ दिला या स्पर्धेसाठी आणि त्यांना पण देऊया त्यांच्या पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा. संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलेला आहे, हाय प्रोफाईल हा संघ, कारण की पहिल्या 3 षटकांमध्ये मयूर धावा झाल्या नाहीयेत. 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 12 चेंडूंमध्ये कमीत कमी 25 ते 30 धावा बनवावे लागतील. एक फायटिंग टोटल उभी करावी लागेल या मॅच मध्ये हाय प्रोफाईल या टीमला. धावा बनणं फार गरजेचं आहे. मी ज्याप्रमाणे सांगितलं, ज्याप्रमाणे उल्लेख केला की दिनेश दळवी लवकर बाजूला, आपण स्क्रीनवरती पाहत होतो अगदी काही क्षणापूर्वी डोंबिवली प्रीमियर लीगचे चा जो बॅनर आहे आणि त्या बॅनर सोबत फायरवर्क्स आपण पाहिले. त्याचं संपूर्ण कार्य बॅनर स्पॉट सन्माननीय सुरेश अरुण साहेबांच्या माध्यमातून आपल्याला ती एडिटिंग पाहायला मिळाली, ते ग्राफिक्स पाहायला मिळालं. जबरदस्त ग्राफिक्स, संपूर्ण बॅनरचे ग्राफिक्स आपण पाहिले, डिझाईन पाहिली. या टुर्नामेंटचा लोगो त्यांच्याच माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. टीम साठी लोगो देखील त्यांनीच क्रिएट केलेत. इथे मात्र हलक्या आधारे प्लेस करण्याचा प्रयत्न, एक धाव इथून मात्र मिळेल. त्यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मी आभार व्यक्त करतो, कारण की कलेचा आदर केला जातो डोंबिवलीमध्ये आणि ही जबरदस्त कला त्यांच्या हातांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यांची विचार करण्याची क्षमता. सुरेश अरुण साहेबांची आणि जबरदस्त वर्क आपल्याला पाहायला मिळतं. डोंबिवलीमध्ये प्रचंड मागणी असते. टुर्नामेंट असू द्यात, कोणाचा वाढदिवस असू देत किंवा कोणाची ॲडव्हर्टायझिंग होल्डिंग, सुरेश अरुण यांना प्रचंड डिमांड आहे. पण डिमांड सुरेश अरुण साहेबांना इथे मात्र गोलंदाजांना ऑन रिमांड घ्यावं लागेल. जर चौकार आले नाही तर कदाचित चिसाई 11 संघ सहजतेने धावा चेस करतील. अक्षय गुरावचा वापर इथे मात्र जबरदस्त 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 हा चेंडू टप्पा पडला, बाहेर निघाला, यष्टांच्या अगदी बाजूने गेल्या बॅट आणि चेंडूचा हलका संपर्क झाला होता. एकदा तो मात्र मिळाले. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 22-22. जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी. रणजित वर्माला जर शांत ठेवलाय, चांगली गोलंदाजी. इथे मात्र बॅट अँड बॅट मध्ये चेंडू होता, फॉलो थ्रो मध्ये चेंडू पकडण्याचा प्रयत्न अक्षय गुरवचा. एकच धाव इथून मात्र मिळेल. अक्षय गुरव दिवा एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा खेळाडू. तर त्याचप्रमाणे आपण पाहतोय या क्रीडा स्पर्धेला, या क्रीडांगणावरती डोंबिवली प्रीमियर लीगचा आनंद उचलण्यासाठी डोंबिवली वॉरियर्सचे खेळाडू रझील नायर सर देखील उपस्थित होतात. वेलकम सर या आमच्या मुख्य व्यासपीठावरती.
त्यांची फिरकीची जादू देखील आपण पाहिली आहे डोंबिवली वॉरियर्स संघाकडून खेळत असताना. गोलंदाज प्रसाद, स्ट्रायकिंग एंडवरती रणजित. इथे मात्र स्क्वेअर कटचा फटका, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती थ्रो आणि एक धाव इथून मात्र झाली आहे कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती 24. इथे मात्र ऑन साइडला ऑन ड्राईव्हचा फटका, नॉन स्ट्रायकिंग वरती थ्रो. बॅकिंग साठी करण्या तिथे मात्र उपस्थित आहेत. करण्या इथे मात्र धावा रोखण्याचा प्रयत्न केला, एकच धाव इथून मात्र मिळेल. 4 चेंडू शिल्लक आहेत. मी म्हणतो 4 चेंडू शिल्लक आहेत, तर या 4 चेंडूंमध्ये एकात 2 चौकार येणं फार गरजेचं आहे. लाईन चेक केली जाईल, अंपायर आमच्याकडे वळतील, सिग्नल येईल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच 26. आता मात्र अजून एक अवांतर धाव. सत्तावीस धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा लाईन चेक केली जाईल. रणजित वर्माच्या अगेन्स्ट जो प्लॅन वापरण्याचा प्रयत्न आहे गोलंदाज प्रसादचा, त्यामध्ये तो सफल होत नाहीये, थोडासा विफल होतोय. धावसंख्या झाली धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 28-28. 28 धावा धावफलकावरती. स्लॉग ओव्हर इथे मात्र सुरू आहे. इथे मात्र स्लॉग हिटिंग करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा लाईन चेक केली जाईल. जणू काही 4ही चेंडू आपण पाहिले तर 4ही चेंडूंवरती ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाला की काय? आता मात्र अजून एक, आता डावी स्टिक सोडल्यानंतर ऑफ स्टिक वरती पिचिंग करण्याचा प्रयत्न, अजून एक अवांतर धाव. आतापर्यंत या डावामध्ये नीट पाहिलं तर एकही चौकार आला नाहीये. डॉट बॉलचं पर्सेंटेज प्रचंड प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं, त्यामुळे धावा फार कमी आपल्याला पाहायला मिळतात. पण या ओव्हरमध्ये गोलंदाजाने केलं काय तर 5 व्हाईट बॉल फेकलेत. इथे मात्र मोठा खेळण्याचा प्रयत्न, व्यवस्थित बॅटमध्ये चेंडू आला नाही. भवऱ्यासारखा चेंडू फिरतो, भवऱ्याला शांत केलाय. खऱ्या अर्थाने रणजित वर्माला देखील शांत केलंय. एकच धाव इथून मात्र मिळेल. रणजितला देखील माहिती आहे की व्यवस्थित बॅटवरती चेंडू येत नाहीये. आता मात्र पुन्हा एकदा लाईन चेक केली जाईल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. इथे मात्र स्ट्रेट बॅटने टॅप करण्याचा प्रयत्न, खेळाडू तिथे मात्र तैनात आहे. अनिकेत सोगम, खूप मोठे हात आहेत, त्या हातामध्ये हा कॅप्टनचा छोटा बॉल सामावून घेतला. एक रन इथे मात्र मिळते. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते म्हणजे 33. ज्याप्रमाणे पंचांनी शुकशुकाट पसरवली त्याचप्रमाणे गोलंदाजाने देखील इतकी जबरदस्त गोलंदाजी केली आहे की रणजित वर्माच्या बॅटमधून देखील शुकशुकाटच पाहायला मिळते.
आता मात्र खेळाडूकडून चालली एक चूक आणि चुकीचं रूपांतर रणजित वर्माच्या बॅट मधून आलाय चौकार. स्ट्राइक वरती देखील रणजित. व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शेवटच्या चेंडूवरती देखील धावा मिळाल्या त्या म्हणजे 4. मागच्या चेंडूवरती आपण पाहिलं शेर के मुंह को खून लग गया तो शेर ने अगली गेंद पर शिकार भी कर दिया. अजून एक चौकार सलग चेंडू. आपण पुढचा मॅच कोणाचा आहे ते घोषित करा आणि टॉस साठी इन्व्हाइट करा दोन्ही संघाच्या कॅप्टनला. श्री प्राप्ती सेलर आणि लक्ष्मी 11. श्री प्राप्ती सेलर आणि लक्ष्मी 11 चा कॅप्टन या टॉस साठी. दोन्ही टीमचा कॅप्टन टॉस साठी रिपोर्ट करा. मैदानामध्ये आता पाहिलं 2 चौकारांच्या मदतीने 41 धावा झाल्यात. 42 लक्ष आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या चाहत्यांसाठी ईशान किशन जबरदस्त खेळतोय भाई. तोडफोड सुरू आहे नुसती घुमवा घुमवी. पूर्णपणे राजस्थान रॉयल्सला घुमवलंय. जवळजवळ 14 ओव्हर मध्ये 200 रन्स व्हायला आलेत. क्या बात है भाई. ईशान किशनला ड्रॉप केलाय. मुंबई मधून निघालाय. काव्या मेननने खूप मेहनत घेतली होती. हैदराबादच्या ऑक्शन टेबल वरती वारंवार ईशान किशन वरती लिलाव करण्यात आला. दोन्ही कॅप्टन्स उपस्थित आहेत. श्री प्राप्ती सेलर्स टीमचे कॅप्टन कुठे असेल आपण त्वरित रिपोर्टिंग करा. मनीष. श्री प्राप्ती सेलर्स संघाचे कॅप्टन कुठे असेल आपण त्वरित रिपोर्टिंग करा. या त्वरित या आपण. अजून एक इनिंगचा खेळ शिल्लक आहे. नाणेफेकीचा कौल करून घेऊन त्यानंतर आपण आपल्या खेळाडूंना कॉल करू शकताय. कारण लक्ष्मी 11 संघाचे कॅप्टन आले. चला या श्री प्राप्ती सेलर्स टीमचे कॅप्टन मनीष आलेत. आणि सागरजी मोरे साहेब आपल्याला विनंती असणार की आपल्या असं आपण नाणेफेकीचा कौल करूयात. श्री प्राप्ती सेलर्स आणि त्यांच्यासोबत लक्ष्मी 11 संघाची मॅच असेल. हेच कॉल आहे. धन्यवाद साहेब आपण विराजमान होऊ शकता. थँक्यू सो मच. मॅच देखील सुरू आहे तर आपण फक्त डिसिजन विचारूयात. काय डिसिजन असेल? बॅटिंग करतो. बॅटिंग करता हरकत नाही. बेस्ट ऑफ दोन्ही टीम्सला. जवळ आता आपण कॉम्बॉक्स मध्ये पुन्हा एकदा जिथे जोडले गेलेत आपल्या सोबत रोशनजी संते सर. थँक्यू सो मच. पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार आणि या चौकाराने श्री गणेश होते या इनिंगची. बहुसंख्य आहे 4. 42 धाव बनवायच्या आहेत. डू ऑर डाय हा सामना सुरू आहे. प्रत्येक सामना इथून जिंकणं फार महत्वाचं आहे. प्रत्येक टीम साठी स्वीप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये त्याच्यावरती मिनिट 1 धाव आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती.
42 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. चांगली गोलंदाजी आणि तेवढीच चांगली फिल्डिंग करावी लागेल या मॅच मध्ये. राऊंड विकेटने दिनेश दळवी यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिनिट 52 धावसंख्या एकने पुढे जाईल 6. पुन्हा एकदा खराब गोलंदाजी. आधीच इन्व्हेस्टमेंट कमी आहे आणि त्यामध्ये चुका होत आहेत. हाय प्रोफाईल. पुन्हा एकदा खराब चेंडू आपण पाहिला. हातावरचं नियंत्रण नाहीये. नक्कीच दिशेपासून भरकटतायत गोलंदाज दिनेश दळवी. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. त्याच्यावरती मिनिट 1 धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 9 धाव धावफलकावरती आहेत. सुरुवात तर डान्सिंग डाऊन द विकेट आणि फलंदाज झाल्या बाद. बिग विकेट डाऊन. लागतोय पहिला धक्का. मंजूर शेख बॅक टू द पवेलियन. हॅलो हॅलो चेक. 2 चेंडू नक्कीच शिल्लक आहेत या षटकामधील. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 18. 42 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. 18 धावा धावफलकावरती आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. भरपूर संख्येने प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे परंतु कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभम बेडेकर यांचा संघ आहे. हाय प्रोफाईल. आणि पुन्हा एकदा फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन. बॅक टू बॅक लागतोय. हा दुसरा धक्का. जिजा 11 या टीमला. फलंदाज अनिकेत 0 वरती बाद. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. न्यू बॅट्समन आलेत बॅटिंग करण्यासाठी. ओमकार. धावसंख्या आहे 18. अजूनही 24 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. कमबॅक झालंय. हाय प्रोफाईल या टीमचं 19 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 19 चेंडू आणि 24 ची गरज सामना जिंकण्यासाठी.
चांगली गोलंदाजी या षटकामध्ये होती आहे. एक चेक अलाउड आहे आणि तो एक चेक पूर्ण करतोय रणजित. स्वीप करण्याचा प्रयत्न, धावबाची संधी आहे परंतु नक्कीच मिळते एकच धाव लेग बायच्या स्वरूपामध्ये. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 19 अवघ्या 3 धावेंचं षटक फेकले गोलंदाज रणजित वर्माने आणि या मॅचमध्ये हाय प्रोफाईल या टीमला कमबॅक करून दिलंय, कारण की येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे. गोलंदाज अश्विन आहेत या तिसऱ्या षटकामध्ये. अत्यंत टॅलेंटेड गुणवान हा गोलंदाज आहे. अष्टपैलू खेळाडू आहेत. हाय प्रोफाईल या टीमचे अश्विन. 18 चेंडू आणि बनवायच्या धावा 23 या मॅचमध्ये. सामना स्पीडअप करायचा आहे कारण की अजूनही भरपूर सामने खेळवायचे आहेत. आजच्या या डे नाईट फॉर्मॅटमध्ये अंतिम दिवस आहे. ग्रँड फिनाले आहे, सुपर संडे आहे आणि सुपर डुपर सामने आपण पाहतोय. याच्या दिवसामध्ये खराब क्षेत्ररक्षण, चेंडूने हुलकावणी दिली आहे आणि सीमा रेषेच्या बाहेर हा येतोय DPL चौका. स्विच इट आणि शुभम बेडेकर आहेत, स्वतः संघ मालक आहेत आणि आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल. 24 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 18ची गरज आहे या मॅचमध्ये. चेंडू शिल्लक 16. स्विच इट गॅप मधून चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर, हा येतोय ब्रँडेड चौकार. संख्या 4 पुढे जाईल. 28 धावा. क्या बात है, अप्रतिम आउटस्टँडिंग बॅटिंग करतोय आणि बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार. प्रेम ऑन फायर. क्या बात आहे, टाळ्या होऊन जाऊ द्या. प्रेम म्हात्रेसाठी सलग चालाय हा तिसरा चौकार. आमचे सूरज म्हात्रे यांची ही फरमाईश होती आणि यस फलंदाज झालाय बाद, परंतु टाळ्या होऊन जाऊ द्या प्रेमसाठी. खूप चांगली बॅटिंग केली आहे या मॅच मध्ये आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 36-36. 12 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे.
अच्छा क्या बात आहे, अप्रतिम संगीत आपण ऐकलं. बाईक सम्राट केतन म्हात्रे यांच्या नावाचं गुणगान गाणार हे गीत आपण ऐकलं. बारा चेंडू आणि बनवायच्या धावा 6 या मॅच मध्ये. एकदम मिळत्या चेंडूवरती धावसंख्या एकने पुढे जाईल. सिंगल डबलने देखील सामना सहज जिंकू शकतील जिजा 11 संघ आणि त्याच दिशेने वाटचाल केली आहे. अक्षय गुरव येत आहेत. पांड्या आणि ही पांड्याने पहिला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर मारलाय आणि आउट देखील होतोय. फलंदाज अक्षय गुरव बॅक टू द पवेलियन. दहा चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. करण येतोय नवीन फलंदाज. रणजितने चांगली गोलंदाजी केली आहे या मॅच मध्ये. आतापर्यंत 3 विकेट मिळवलेत. कारण की दुसऱ्या षटकामध्ये 2 विकेट आणि या चौथ्या षटकामध्ये देखील 1 विकेट मिळवली आहे या सेकंड स्पेल मध्ये. 5 धावांची गरज आहे. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे. यावेळेस चांगला चेंडू आहे. सुरेख गोलंदाजी आणि यस फिंगर अप तू चल मे आया ही स्थिती आपण पाहतोय या मॅच मध्ये. जिजा 11 या टीमने अजून एक फलंदाज गमावलाय. एकंदरीत 5 फलंदाज बाद झालेत जिजा 11 या टीमचे आणि आता मध्ये इक्वेशन आहे, समीकरण आहे. येणारे 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 ची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे त्यामुळे कंपल्सरी 5 धावा बनवावे लागतील. चिंता वाढली डगआउट मध्ये आपण पाहू शकाल जिजा 11 या टीमच्या. विशाल येत आहेत. बॅकफुटला गेले, कट करतायत. क्षेत्ररक्षक आहेत थर्ड मॅनला, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 38 धावा धावफलकावरती. 4 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. स्ट्राईक इनला फलंदाज ओमकार आहेत. आपल्या स्टाईलने हा सामना फिनिश करतील का? कारण की 8 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 4 धावांची अजूनही गरज आहे. आणि पुन्हा एकदा विकेटचं पतन. फलंदाज झालाय बाद. या मॅच मध्ये ट्विस्ट, या मॅच मध्ये कमबॅक झालंय. हाय प्रोफाईल या टीमचं. कुठे होता सामना आणि कुठे आलाय हा सामना? कारण की 12 चेंडू आणि 6 धाव बनवायच्या होत्या आणि या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत. अवघ्या 2 धावा खर्च करतोय आणि 3 विकेट देखील मिळवलेत. 6 बाद 38 ही धावसंख्या आहे. 7 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. फायपर पूर्ण केले, टाळ्या होऊन जाऊ द्या रणजित वर्मासाठी. 5 विकेट घेतलेत या मॅच मध्ये. एका ओव्हर मध्ये 3 विकेट घेतलेले आहेत आणि त्याच्यासाठी गिफ्ट, यस गिफ्ट हॅम्पर आहे त्याच्यासाठी आणि ते लागू झालेलं आहे रणजित वर्मा यांच्यासाठी. 7 चेंडू आणि बनवायचे धावा 4.
वास्तव आहेत नवीन फलंदाज. काय गोलंदाजी होतीये. गॅप मधून चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. विजयाचा हा चौकार येतोय आणि सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे जिजा 11 या टीमने. अभिनंदन जिजा 11 संघाचं. हार्ड लक. हाय प्रोफाईल संघ. लाईनअप करायचं आहे, शेक हँड करायचं आहे आणि त्यानंतर हे मैदान सोडायचं आहे. अभिनंदन आपण करूया पुन्हा एकदा जिजा 11 या टीमचं.